मित्रांनो, लावण्याने अर्णवला हिरोपासून झिरो बनवण्यामध्ये काहीच कसर सोडली नव्हती. परंतु ईश्वरीसारखी बायको पाठीमागे उभी असताना अर्णवच्या केसालाही धक्का लागणार नाही. मित्रांनो, आता इथे लावण्याने खूप मोठा अर्णवचा विश्वासघात केलेला आहे. तिने विंटर कलेक्शनमध्ये तिनेच प्रॉब्लेम क्रिएट केला आणि त्यामुळे अर्णव आता खूप मोठ्या लॉसमध्ये जाणार होता. परंतु ईश्वरीने ऐनवेळी येऊन त्याची खूप मोठी मदत केलेली आहे. मित्रांनो, ईश्वरीसारखी बायको जर असेल तर कोणत्याच संकटांना घाबरायची गरज नाही, कारण ती खूप मोठी मात करत आहे संकटांवर. मित्रांनो, इथं ईश्वरीने आता खूप छान पद्धतीने सगळ्यांना समजून सांगितलं. परंतु आता कॅचलाईन काय द्यायची या गोष्टीवर डिस्कशन चालू असतं, कारण लावण्याने खूप मोठा फ्रॉड केलेला असतो. आणि आता इथे सगळेजण अर्णववर प्रश्न विचारतात की तुम्ही अजून कॅचलाईन ठरवलीच नाही का, काय तुमचं मॅनेजमेंट, काय तुमचं वर्क. आणि त्यामुळे आता ईश्वरी पुढे येते आणि पुढाकार घेते आणि सांगते की कॅचलाईन मी ठरवली आहे, ती तुम्हाला मी सांगते. अर्णव तिला बोलतो की मी सिंदूर, अगं कॅचलाईन तू कसं काय ठरवू शकते, हे तुला जमणार नाही. तू प्लीज, अगं हे जर त्यांना आवडली नाही ना तर आपल्या विंटर कलेक्शनचं आणि सात्विक फॅशनचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. आधीच खूप टेन्शन आहे, तू नको टेन्शन वाढू. पण ईश्वरी बोलते की सर, तुमचं माझ्यावर विश्वास नाही का? मी तुम्हाला सांगते ना की मी तुम्हाला या प्रॉब्लेममधून नक्की बाहेर काढीन. तुम्ही फक्त माझं ऐकून तर घ्या, एकदा विश्वास ठेवा माझ्यावर. आणि मित्रांनो, आता आईच्या मायेची ऊब म्हणून आता ईश्वरीने कॅचलाईन डिस्क्लोर केलेली आहे. मित्रांनो, ही कॅचलाईन इतकी सर्वांना आवडली आहे, सर्वजण खूप म्हणजे खूप खुश झालेले आहेत. लाईव्ह मीटिंग चालू आहे आणि आता सगळ्याच लोकांना खूप कॅचलाईन आवडलेली आहे आणि त्यामुळे त्या लाईव्ह शोला खूप मोठी पब्लिसिटी भेटत आहे. त्यामुळे आता ईश्वरीचं खूप भरभरून कौतुक केलं जात आहे आणि लावण्याचा तर जळून जळफळाटच झालेला आहे. मित्रांनो, खरंच ईश्वरीने अर्णवला आज खूप मोठ्या संकटातून बाहेर काढले. जर आज कॅचलाईन तिने वेळेवर काय म्हणतात एक्सपोज केली नसती तर आज अर्णव खूप मोठ्या संकटात सापडला असता आणि कायमचं सात्विक फॅशन बंद झालं असतं, कारण लावण्याने तशी सोयच केली होती. परंतु ईश्वरीने त्याला या मोठ्या संकटातून बाहेर काढलं. आता अर्णव खूप खुश आहे, ईश्वरीचे खूप आभार मानत आहे. ईश्वरी, खरंच थँक्यू, तू माझ्यासाठी आज जे काही केलं ते कुणीच करू शकत नाही. आणि आता अर्णव अभिमानाने गर्वाने सगळ्यांना सांगत आहे की ही जी काही कॅचलाईन आहे ही माझ्या मिस इंदोर हिने, म्हणजेच माझी ईश्वरी अर्णव राजेसिर्के हिने एक्सपोज केलेली आहे. त्यामुळे आता सर्वजण ईश्वरीचं भरभरून कौतुक करत आहेत आणि लावण्याचा मात्र जळून जळफळाट झालेला आहे. मित्रांनो, आता इथे सगळेजण फार खुश आहे, कारण सात्विक फॅशन खूप मोठ्या संकटातून वाचलेला आहे आणि सगळेजण आता पार्टी करत आहेत, मस्तपैकी मक्याचे कसे भाजून खात आहेत आणि आता गेमही खेळत आहेत की एकाने शब्द द्यायचा आणि त्यावर त्याचं मत मांडायचं. आता ईश्वरीने खूप छान शब्द दिलेला आहे, तो पण अर्णवसाठी प्रेम. मित्रांनो, आता प्रेमाबद्दल अर्णवचे विचार काय असतील, काय वाटतं तुम्हाला? अर्णव काय बोलेल प्रेमाविषयी? नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.